फक्त काही सेकंदात AI वापरून अशी प्रोफेशनल बॅनर डिझाईन करता येते. त्यासाठी फोटोशॉप किंवा पिक्सेलॅपची सुद्धा गरज लागत नाही. या व्हिडिओमध्ये आपण AI कडून बॅनर डिझाईन करण्याच्या 3 सोप्या पद्धती पाहणार आहोत. पहिल्या डिझाईनमध्ये आपण स्वतः प्रॉम्प्ट टाईप करून AI करून बॅनर तयार करून घेणार आहोत. दुसऱ्या पद्धतीमध्ये प्रॉम्प्ट लिहायची सुद्धा आपल्याला गरज नाही. AI स्वतः प्रोफेशनल प्रॉम्प्ट तयार करून देईल. आणि तिसऱ्या पद्धतीमध्ये फक्त एक रेफरन्स इमेज देऊन त्याच स्टाईलमध्ये नवीन आणि आकर्षक बॅनर डिझाईन तयार करणार आहोत. जर तुम्ही ग्राफिक डिझायनर, फ्लेक्स डिझायनर किंवा कंटेंट क्रिएटर असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या 3 पद्धतीत तुमचं डिझाईनचं काम खूपच सोपं होणार आहे. तर वेळ न घालता चला सुरू करूया. तर पहिल्यांदा आपलं ChatGPT ॲप्लिकेशन आहे, तर ते ओपन करून घ्यायचं आहे. तर ॲप्लिकेशन नसेल तुमच्याकडं तर इझिली आपण क्रोम ब्राउझरवरती जाऊन सुद्धा तिथं ChatGPTचा यूज करू शकतो. तर ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर भावना आपण सांगितल्याप्रमाणे पहिली डिझाईन आहे, तर आपण तिथं स्वतः प्रॉम्प्ट टाईप करणार आहोत आणि हे आपल्याला बॅनर डिझाईन करून देईल. तर भावना आता आषाढी एकादशी जवळ आलेली आहे, तर आपण त्यावर आज डिझाईन बनवू. तर भावना पहिल्यांदा असं टाईप करायचं आहे की मला मला आषाढी एकादशी नि निमित्त निमित्त बॅनर डिझाईन करायची आहे. तर इझिरित्या आपल्या जसं WhatsAppवरती आपण चॅट करता वेळी इंग्लिशमध्ये टाईप करून मराठीमध्ये बोलतो, तर इझिरित्या सिम्पलरित्या तसं टाईप करायचं आहे. त्या त्यामध्ये व्हाईट बॅकग्राऊंड असेल आणि विठ्ठलाची PNG असेल आणि त्याच्या खाली आषाढी एकादशी ही ही कॅलिग्राफी असेल. तर म्हणून आपण आषाढी एकादशीची कॅलिग्राफी पाहिजे आपल्याला खाली, तर ती आपण मराठीमध्ये टाईप केलेली आहे, जेणेकरून हे जेव्हा आपली डिझाईन क्रिएट करेल तर तेव्हा त्याच्यामध्ये मिस्टेक नाही झाली पाहिजे. तर त्यासाठी आणि हे आपलं आता खूप ॲडव्हान्स झालेलं आहे. तर अगोदर तरी आपल्या मराठी स्पेलिंग मिस्टेक करायचं, तर आता ते सुद्धा करत नाही, खूप कमी प्रमाणात करतो. तर इझिरित्या म्हणून जे आपल्याला जे नाव टाकायचे तर ते आपण मराठीमध्ये टाईप करणार आहोत. त्याच्या खाली निमित्त निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. तर हे टाईप करणार आहोत. आणि म्हणून आता आपल्याला बॅकग्राऊंडसाठी बॅकग्राऊंडला तर आपल्याला मंदिर घ्यायचं, तर ते सुद्धा आपण सांगणार आहोत. आणि बॅकग्राऊंडला मंदिर आले पाहिजे आणि वारकरी वारकऱ्यांच्या PNG पाहिजेत. तर आपल्याला बॅकग्राऊंडला मंदिर पाहिजे आणि वारकऱ्यांच्या PNG पाहिजेत.
आणि त्यानंतर भावना एवढं आपण प्रॉम्प्ट दिल्यानंतर खाली लिहिलं होतं की मला बॅनर बनवून दे. हे भावना एवढं लिहिल्यानंतर भावना काय लिहिलं बघा, मला आषाढी एकादशी निमित्त बॅनर डिझाईन करायची आहे. त्यामध्ये व्हाईट बॅकग्राऊंड असेल आणि विठ्ठलाची पीएनजी असेल आणि त्याच्या खाली आषाढी एकादशी ही कॅलिग्राफी असेल. त्याच्या खाली निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा आणि बॅकग्राऊंडला मंदिर आले पाहिजे आणि विठ्ठलाच्या पीएनजी पाहिजेत. तर भावना एवढं आपण प्रॉम्प्ट टाईप करूशी आपण सेंड करणार आहोत. तर भावना इमेज क्रिएट व्हायला सुरुवात झालेली आहे. तर थोडा वेळ घेईल हा. तर त्यासाठी वेट करा. तर भावना बघा आपली डिझाईन ही रेडी झालेली आहे भावना आणि आपण जसं प्रॉम्प्ट दिला होता तर तसंच आपल्याला बॅनर डिझाईन करून भेटलेलं आहे. तर पाठीमागं आहे तर मंदिर आहे आणि समोर आपण विठ्ठलाची पीएनजी ठेवली होती आणि खाली आषाढी एकादशी भावना कॅलिग्राफी भावना बघा एकदम अचूक आलेली आहे भावना आणि एकदम खतरनाक लेवलला भावना कॅलिग्राफीचं काम केलेलं आहे. आणि जे खाली आपण दिलं होतं की निमित्त मंगलमय शुभेच्छा, तर ते सुद्धा भावना एकदम प्रॉपरली भावना मिस्टेक न करता केलेलं भावना. तर हे आता खूप ॲडव्हान्स झालेलं आहे. तर भावना सिंपलरित्या भावना डिझाईन केले. भावना हेच डिझाईन जर आपण फोटोशॉप किंवा पिक्सेल ॲपमध्ये करायला गेलो तर आपल्याला अर्धा 1 तास तरी जातोच. तर भावना हे आपल्याला काही मिनिटामध्ये करून दिले. भावना कमीत कमी आता मी 5 मिनिटं तरी वेट केला असेल. तर तेव्हा आपली डिझाईन रेडी झालेली आहे. आणि भावना याच्यामध्ये जर आपल्याला काही डायलॉग वगैरे ॲड करायचं असेल, तर आपण ते प्रॉम्प्ट देतावेळी तर ते सुद्धा आपण टाइप करून सांगू शकतो. तर आपल्याला इझिरित्या डायलॉग वगैरे ॲड होऊ शकतो. तर भावना आपण आता आपली सेकंड मेथड बघणार आहोत. सेकंड मेथड तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण या डिझाईनचा प्रॉम्प्ट तयार करून घेणार आहोत एआयकडून. हो ना, एआय करून प्रॉम्प्ट तयार करून घेण्याचं मेन कारण असं आहे, की आपली जी मराठी भाषा आहे, तर आपण ज्या आपल्या मराठी भाषेमध्ये जे समोरच्याला एक्सप्लेन करू शकतो ना, तर ते आपण इतर कोणत्याच भाषेमध्ये नाही करू शकत. तर तसंच एआयचं सुद्धा आहे. एआय ज्या पद्धतीने एआयला प्रॉम्प्ट देऊन डिझाइन बनवायला सांगेल, तर त्या पद्धतीने आपण सांगू नाही शकत. तर त्यामुळे आपण एआय करून प्रॉम्प्ट जनरेट करून घेणार आहोत. तर मग हे जे आपण सिंपलरित्या काय करायचं आहे, की इथं फक्त टाइप करायचं आहे, मला या डिझाईनचा प्रॉम्प्ट दे. फक्त एवढं टाइप करायचं आणि सेंड करायचं आहे. तर आपण बघू शकतो आता प्रॉम्प्ट आपल्याला तयार करून दिलेला आहे. आणि भावना आपण हा प्रॉम्प्ट आता इथं भावना आलेला आहे, हा प्रीमियम एआय प्रॉम्प्ट आपण Google Gemini, ChatGPT सारख्या तर इतर सुद्धा एआय प्लॅटफॉर्म आहेत. तर त्यांच्यावरती सुद्धा आपण हा प्रॉम्प्ट देऊ शकतो. तर भावना इथं बघा प्रॉपरली त्या भावना आपली कॅनव्हाची साईज काय असणार आहे ना अल्ट्रा अल्ट्रा HD 4K जे आपण Photoshopमध्ये DPI सेट करतो तर ते सुद्धा इथं टाकलेलं आहे आणि आपली थीम कशी असणार आहे, बॅकग्राऊंड कसं असणार आहे, भावना एकदम प्रॉपरलीरित्या भावना इथं दिलेलं आहे. आणि आपली टायपोग्राफीमध्ये आपण आषाढी एकादशी ही कॅलिग्राफी पाहिजे. ते सुद्धा भावना इथे मेन्शन केलेलं आहे भावना. आपण बघू शकतो प्रॉम्प्टमध्ये एकदम आपल्याला स्टेप बाय स्टेप एआयने जनरेट करून दिलं आहे. तर भावना इझिरित्या आपल्याला काय करायचं हा प्रॉम्प्ट कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर भावना इथं आपल्याला पेस्ट करून द्यायचं आणि सेंड करायचं आहे. तर सेंड केल्यानंतर आपल्याला परत एकदा आपली इमेज क्रिएट व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणून. तर कमीत कमी होणे तर तुम्हाला 5 मिनिटं तरी लागू शकतं आणि जर तुमचं नेटवर्क चांगलं असेल तर 2 ते 3 मिनिटात सुद्धा होऊ शकते. तर म्हणून इमेज जोपर्यंत जनरेट होत आहे, तर तोपर्यंत आपल्याला वेट करायचा आहे. तर भावना बघू शकता प्रॉम्प्ट दिल्यानंतर भावना एकदम खतरनाक विषय झालेला आहे. आणि ही पहिली डिझाइन आपली बघू शकता. एकदम सिंपल झालेली आहे भावना आणि भावना जी सेकंड डिझाइन बघा भावना कॅलिग्राफी वगैरे एकदम खतरनाक केलेली आहे. आणि भावना जर तुम्हाला याच्यामध्ये आता ही सेम टू सेम याच डिझाइनला भावना ते रिप्लेस करून क्वालिटी वाढवली आणि एकदम खतरनाक बनवली आहे. आणि भावना याच्यामध्ये भावना तुम्हाला काही चेंजेस करायचं असेल, तर तुम्ही इझिरित्या भावना आपण इथं फक्त टाइप केलं आपल्याला या डिझाइनचं प्रॉम्प्ट दे. तर एवढंच लिहिलं होतं भावना.
तर भावना अजून ॲडव्हान्स पाहिजे असेल तर तुम्ही जेव्हा प्रॉम्प्ट डे असं लिहाल, तर त्याच्यामध्ये आपण अजून ॲडव्हान्स टाकू शकतो, की या डिझाइन मला आपले जे डायलॉग वगैरे टाकतो, तर या डिझाइन मला डायलॉग पाहिजे, की हे डायलॉग पाहिजे. म्हणजे टाइप करू शकतो भावांनो. अजून काही गोष्टी ॲड करायच्या असतील तर ते सुद्धा म्हणून इथं टाइप करून त्यांना सांगायचं आणि खालती लिहायचं, की मला प्रॉम्प्ट दे. भावना एकदम खतरनाकरित्या देतं. पण ही झाली आपली दुसरी मेथड. तर भावना आपण आता तिसरी मेथड बघणार आहोत. तर आपण याच्यामध्ये रेफरन्स इमेज घेणार आहोत. तर त्यासाठी भावना तुम्ही कोणत्याही सोशल मीडियावरती किंवा अ, पिन Pinterestवरती जर तुम्ही एखादी डिझाइन जर बघितली असेल किंवा आवडली असेल तुम्हाला, तर ती डिझाइन घेऊ शकता. तर भावना इझिलिरित्या मी एक Instagramवरून डिझाइन डाउनलोड केली होती. तर तीच आता मी इथं रेफरन्स म्हणून देणार आहे. तर भावना बघू शकता ही सुद्धा म्हणून डिझाइन खतरनाक झालेली होती. मी Instagramवरून डाउनलोड केलेली होती ती. तर म्हणून आपण त्याच्याच रेफरन्सने आपण आज बॅनर डिझाइन करणार आहोत. तर म्हणजे सिंपलरित्या आपल्याला टाइप करायचं आहे, की मी तुला रेफरन्स इमेज दिलेली आहे. मला याचा प्रॉम्प्ट दे. आणि भावना याच्यामध्ये जर तुम्हाला तुमचा जर फोटो ॲड करायचा असेल, तर इझिलित्या तुम्ही इथं एआयला सांगू शकता, की मला यामध्ये माझा फोटो फोटो ॲड करायचा आहे. आणि म्हणून तुमचा जो फोटो असेल, तर तो सेकंड नंबरला असेल, कारण आपण पहिली इमेज ही रेफरन्स दिली आहे. तर म्हणून इथं इझिलित्या टाकायचं आपल्याला फर्स्ट इमेज ही रेफरन्स इमेज आहे आणि सेकंड इमेज हा माझा फोटो आहे. म्हणून इझिलित्या असं टाइप करू शकता आणि सेकंड इमेज तुमची जो फोटो असेल, तर तुम्ही इझिलित्या म्हणून तुमचा फोटो असेल तो ॲड करा आणि खालती लिहायचं, की तुमचं जे नाव टाकायचं असेल, तर तुम्ही खालती तुमचं शुभेच्छुक म्हणून इथं नाव टाइप करा. तर एकदम खतरनाक लेव्हलला भावना एआय डिझाइन डिझाइन क्रिएट करून देईल. तर मग मला आता फोटो मी ॲड करत नाही, कारण सर्व सांगत गेलो तर आपला व्हिडिओ खूपच मोठा होत जाईल. पण तुम्ही एकदम युनिक प्रॉम्प्ट देऊन भावना ट्राय करत राहा. तर भावना इझिरित्या मी फक्त इथं एवढं देणार, की मी तुला रेफरन्स इमेज दिलेली आहे. तर मला याचा प्रॉम्प्ट दे. आणि इथं सेंड करणार आहोत. त्याने बघू शकतो आपल्या रेफरन्स इमेजचा आपल्याला प्रॉम्प्ट दिलेला आहे. तर इझिलीरित्या आपल्याला कॉपी करायचा आहे. आणि म्हणून या डिझाइनमध्ये जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असेल, तर ते सुद्धा म्हणून तुम्ही जे रेफरन्स इमेज जेव्हा ॲड कराल, तर काय-काय चेंजेस पाहिजे, तर ते सुद्धा म्हणून तुम्ही इथं सांगू शकता, की टाइप करून, की मला हे चेंजेस पाहिजे. जे चेंजेस असेल ते तुम्हाला टाकून द्यायचे आहेत. तर ते प्रॉम्प्ट पेस्ट करून आपण सेंड करून देणार आहोत. तर मग परत एकदा आपली इमेज क्रिएट व्हायला सुरुवात झालेली आहे. तर भावना बघू शकतो एकदम विषय हार्ड भावना, एकदम खतरनाक. ही जी डिझाइन भावना आपण जर Photoshop किंवा पिक्सेल ॲपवर बनवायला गेलो, तर भावना आपल्याला 1 ते दीड तास आरामसे साथ जातो. तर भावना बघू शकता खतरनाक डिझाइन केलेली आहे भावना. आणि भावना याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असेल, तर तुम्ही इझिलीरित्या भावना इथं आपल्या प्रॉम्प्ट देऊन करायचं आहे. पण प्रॉम्प्ट दिल्यानंतर भावना कधी-कधी बरेच कारण सेम डिझाइन अशीच करत नाही एआय. त्याच्यामध्ये काही ना काही बदल करत असतो. पुन्हा नव्याने डिझाइन बनवते. तर त्यामुळे काही ना काही त्यामध्ये चेंजेस होत असतो. आणि म्हणून आपण याच्या अगोदर सुद्धा काही डिझाइन केलं होतं, तर त्यासुद्धा म्हणून तुम्हाला दाखवतो. तर भावना बघू शकता मी याच्या अगोदर सुद्धा जी डिझाइन केली होती. तर भावना अगोदर भावना एआयने मला अशी एकदम सिंपल डिझाइन दिली होती. आणि म्हणून त्यानंतर मी जो प्रॉम्प्ट घेतला एआय करून आणि भावना बघू शकता. एकदम विषय हार्ड भावना एकदम खतरनाक केले होते एआयने डिझाइन. त्यानंतर भावना आम्हाला 2 डिझाइन करून दिल्या होत्या. ते एकदम विषय हार्ड भावना कॅलिग्राफी होती एकदम खतरनाक कॅलिग्राफी केलेली होती. आणि त्यानंतर भावना जी रेफरन्स इमेज देऊन केली होती, ती रेफरन्स इमेजची अशी काही दिली होती.
तर भावना एकदम विषय हार्ड करून टाकतो आणि भावना या डिझाईनला आपण पूर्णपणे एडिटेबल करू शकतो. तर एडिटेबल कसं करू शकतो तर ते आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणारच आहोत आपण. तर त्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर चल तर भावना आपल्या भेटू आपल्या आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.